येऊ कर मी संध्याकाळी ट्रेन आहे मला. लगेच निघला का? जयंती जवळ आली. शिवजयंती झाली, भीम जयंती झाली, आता कोणची जयंती राहील? अरे 1 ऑगस्ट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती. अरे ते 1.5 दिवस शाळा शिकले तेच का? अरे आपलं काय काम आहे तिथं? हे बघा, तुम्ही जर इथं समाज म्हणून पाहत असन तर तुम्ही इथून गेले तरी चालत. यात काय झालं? छत्रपतींनी स्वराज्य रयतेसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची तरतूद ही जनतेसाठी, त्याचप्रमाणे मराठी साहित्याला क्रांतीच्या ऊर्जा स्रोत देणारे डॉक्टर अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. त्यांचं लिखाण हे परिवर्तनाला चालना व दिशा देणारे, कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात या साहित्याचं योगदान खूप महत्वपूर्ण आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम त्यांनी केलं. आणि तू काय म्हणला 1.5 दिवसाची शाळा? अरे तुमच्या सारख्याला ते समजलेच नाही, ही मोठी शोकांतिक आहे. आणि तेच साहित्य आज अनेक देशात आणि भाषेत भाषांतरित झाले आणि ते साहित्याचे डॉक्टर झाले. आणि कोणाविषयी बोलण्या अगोदर त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या बुद्धिमत्तेचा विचार करा, कारण तोच 1.5 दिवस शाळा शिकणारा विद्यार्थी साहित्याचा बादशाह झाला आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर PhD करतायत.